तर आमदार रोहित पवार यांनी पालखीचं दर्शन घेतलेलं आहे। आमदार रोहित पवार हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। सामान्य लोकांच्या सर्व अडचणी सुटाव्यात, अनेक अडचणी आहेत। शेतकऱ्याला आज अतिवृष्टीची अडचण मोठ्या प्रमाणात तिथं भरावी लागत आहे। बेरोजगारीचा प्रश्न अतिशय मोठ्या प्रमाणात हा उभा राहिलेला आहे। आरोग्यापासून सर्वच विभागामध्ये आज सामान्य लोकांना या अडचणींना सामोरं जावं लागतं। त्या सर्व अडचणी सुटाव्यात, लोकांना ताकद द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्या ठिकाणी करत आहोत। आणि महाशक्ती जी बलाढ्य शक्ती आहे, राजकीय शक्ती, ज्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लोकांच्या हितासाठी आणि विचाराला केंद्रबिंदू ठेवून लढत आहोत, त्यासाठी लढण्याची क्षमता आणि ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी, वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी, लागला लळा विठ्ठल भेटीचा। या माझ्या माग दर्शनात तुझ्या होऊन या दंग, हाती घेऊनी टाळ मृदुंग, ओढ तुझी खास भेटण्याची आस, वारकऱ्यांच्या सोबतीला झी24 तास। संदीप पाठक सोबत बघा आनंदवारी, सकाळी 6:30 वाजता आणि संध्याकाळी सुद्धा 6:30 वाजता, फक्त आपल्या झी24 तासवर। जय हरी माऊली। आनंदवारी सहप्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जड से जुडो।